डॉक्टर सुश्रुत घैसासां विरोधात कारवाई होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। डॉक्टर घैसासां विरोधात 2 दिवसात कारवाई होणार असल्याचं कळतंय। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे। घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शासनाद्वारे डॉक्टर घैसासांवर कारवाईची टांगती तलवार आहे। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसासां विरोधात कारवाई होणार आहे। डॉक्टर घैसासां विरोधात 2 दिवसात कारवाई होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, या संदर्भात 2 अहवाल जे सादर करण्यात आलेले आहेत दोन्ही अहवालांमध्ये डॉक्टर घैसास यांनाच दोषी ठरवण्यात आले। अगदी बरोबर आहे। गिरनाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। यानंतर राज्य शासनाकडून याची दखल घेण्यात आली। 2 चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, त्यापैकी उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास हे प्रथम दर्शनी दोषी आढळलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। यामध्ये आता घैसासांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे, परंतु राजीनाम्याच्या नंतर आता राज्य शासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे देखील पाहावं लागणार आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं हे रुग्णालय जे आहे ते कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं होतं आणि यामध्ये घैसास हे दोन्ही त्या सगळ्या तपासामध्ये दोषी आढळले। त्यामुळे आता राज्य शासनाकडून त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते आणि या सगळ्या संदर्भात सरकार नेमकं यापुढे नेमकी काय कारवाई करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर या प्रकरणात आता खऱ्या अर्थानं कारवाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांनाच दोषी ठरवण्यात आलेले आहे, त्यामुळे या अहवालानंतर आता राज्य सरकार डॉक्टर घैसास यांच्यावर कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।